सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 151 वर्ष पूर्ण होत असल्याने सत्यशोधक समाजाच्या वतीने मंगळवारी काढण्यात आलेल्या सत्यशोधक दिंडीमध्ये समतेचा जयघोष करत भरपावसात लहान मुले, तरुण, महिला, पुरुषांनी मोठ्या उत्साहात समताधिष्ठित समाजासाठी घोषणा दिल्या आहेत। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुरोगामी विचारांचा सागर करून मुलामुलींना शिक्षणाचं अमृत दिलं। चूल आणि मूल संकल्पनेतून बाहेर काढत स्त्रियांना स्वातंत्र्य आणि समतेचा मार्ग दाखवला। त्यांनी 24 सप्टेंबरला 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती। या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस आता 151 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्ताने मंगळवारी क्रांती चौक येथून समतेचा जयघोष करत सत्यशोधक दिंडीस प्रारंभ करण्यात आला। सत्यशोधक समता दिंडीत छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर, फातेमा शेख, राजमाता जिजाऊ, लहुजी वस्ताद साळवे यांची वेशभूषा केलेले लहान मुले भव्य रथावरती होती। दिंडी निघाली त्यावेळी पावसाने हजेरी लावली होती। पावसाची तमा न बाळगता दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने समतेचा जयघोष केला। संत कबीर शिक्षण संस्था व सावतामाळी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यांचे हाती घेतलेले फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। सुप्रसिद्ध विचारवंत प्रल्हाद लुलेकर, प्राध्यापक भीमराव सरवदे, रामभाऊ पेरकर, के.ई. हरिदास यांच्या हस्ते मशाल पेटवून दिंडीस सुरुवात करण्यात आली। यात ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, मिलिंद दाभाडे, डॉक्टर अनिल धुळे, प्राध्यापक नवनाथ गोरे, प्राध्यापक सुनील वाकेकर, रामभाऊ पेरकर, विष्णू वखरे, कॉम्रेड अभय टाकसाळ, रफिक बक्ष यांच्यासह महात्मा फुले वसतिगृह, संत सावता महाराज वसतिगृह, बामसेफ, जिजाऊ ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, सावता परिषद, महात्मा फुले माळी समाज विकास मंडळ, लालबावटा रिक्षा युनियन, पिछडा शोषित संघ, सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, सत्यशोधक समाज संघ यांच्या पदाधिकारी सदस्यांनी सहभाग नोंदवला। पैठण गेट मार्गे गुलमंडी कॉर्नरवरून औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत गेल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। ज्योतिबा फुले हे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरावरती दीनदुबळ्यांसाठी झटले। त्यांनी त्यांचं आयुष्य पणाला लावत शोषितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला। सत्याची कास धरून त्यांनी केलेल्या कार्याचा गजर आजही लोक करत आहेत। महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, सत्यशोधक समाजाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे। या दिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधली होती हे सत्य आहे, या संदर्भात माहिती देण्यात आली। तर खोटा इतिहास सांगणाऱ्यांचा निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणा देखील देण्यात आल्या। यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी एडीएन सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिलेले विचार, या विचारावर आधारित या देशाचं संविधान आहे आणि संविधानावर आधारित या देशाचा कारभार चालतो। म्हणजे महात्मा फुलेंना जे अपेक्षित होतं ते कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले, परंतु कायदे राबवणारे जे लोक आहेत ते मनुवादी लोक आहेत, जातीवादी लोक आहेत आणि ब्राह्मणवादी लोक आहेत। जोपर्यंत यांना सत्तेपासून दूर करत नाही, जोपर्यंत यांचे जे कायदे राबवण्याच्या अधिकारापासून दूर करत नाही, खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेबांना जे संविधानाच्या माध्यमातून जे अपेक्षित होतं ते पूर्ण होणार नाही। म्हणून सर्व महात्मा फुलेचे अनुयायी, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आम्ही या ठिकाणी आज शपथ घेतलेली आहे आणि आमचे सदैव प्रयत्न आहेत की मनुवादी आणि जातीवादी लोक सत्तेपासून आणि मुख्य पदापासून यांना कसं हटवता येईल यासाठी आमचा लढा आहे। आणि जेव्हा हटतील तेव्हा खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंना अपेक्षित असलेला, महात्मा ज्योतिबा फुलेंना अपेक्षित असलेला, बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून जो समाज अपेक्षित होता तो समाज खऱ्या अर्थाने अस्तित्वात देऊन राज्यकारभार हातात घेईल। मुळातच कोणी फोटो हातात घेतले म्हणून ते काही फुले शाहू आंबेडकरवादी होत नाही। RSS, BJP देखील या फुले शाहू आंबेडकरांचा, या महामानवांचा फोटो लावतं। जयंती कशा पद्धतीने साजरे करतात, मनापासून करतात का तोंड देखलं करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि यांना मुळातच फुले शाहू आंबेडकरांचा खूप राग आहे आणि त्यामुळेच यांचे जे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुल्यांबद्दल, महात्मा ज्योतिबा फुल्यांबद्दल
नको नको ते अवमानकारक शब्द उच्चारले जे आपण उच्चारू देखील शकत नाही। त्याचबरोबर मोहन भागवत यांनी खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शोधलेली असताना ती लोकमान्य टिळकांनी शोधली असं सांगणं, खोटं बोलणं, रेटून बोलणं हे त्यांचं काम आहे। हे आज नाही, हजारो वर्षापासून त्यांचं काम सुरू आहे आणि त्यामुळेच 151 वर्षापूर्वी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना यामुळेच केली होती की खोटं बोलणाऱ्यांनो, तुम्ही जरी खोटं बोलत असलात तरी खरं बोलणाऱ्यांचा सत्यशोधक समाज हा खरं बोलत राहील, सांगत राहील। आणि आजच्या या समता दिंडीमध्ये जी शाळकरी मुलं सहभागी झाली, यामध्ये त्यांनी जी महापुरुषांची वेशभूषा केली होती त्यामध्ये माता रमाई, मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी वस्ताद, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज यासह सर्व महापुरुषांचे वेशभूषा करून ही लहान मुलं हा विचार सांगत क्रांती चौकापासून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या पुतळ्यापर्यंत समता दिंडी काढत या सगळं खोटं बोलणाऱ्यांना उत्तर देत ही सगळी लहान मुलं ही उद्याची पिढी आज रस्त्यावर उतरून RSS BJPला उत्तर द्यायला तयार झालेली आहे। आणि त्यामुळं हा इशारा आहे या मनुवाद्यांना की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सत्तेपासून हीच पिढी खेचल्याशिवाय राहणार नाही। संविधान आणि लोकशाहीचं रक्षण आम्ही करणारच। आज आपण जी रॅली काढली क्रांती चौक ते महात्मा फुले पुतळ्यापर्यंत, या रॅलीमध्ये विविध शाळा सामील झाल्या। यामध्ये शिवाजी महाराज, सावित्रीबाई अनेक विविध पोशाख करून ह्याच्या कार्यक्रमामध्ये सामील झाले। आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की कोणतेही महापुरुष एका समाजाचे नसून ते सर्व समाजासाठी कार्य करणारे आहेत आणि महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। त्याचा हा आजचा वर्धापन दिन आम्ही अतिशय आनंदात आणि मुलांना आम्ही ज्यांना संस्कृतीचं जतन करायचं कसं असतं ते शिकवण्याचा प्रयत्न आज आम्ही सुरू केलेला आहे। राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी त्यांची प्रेरणा जी मानली, ज्यांना त्यांनी प्रेरणा नाव दिलं कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हे ज्योतिराव फुलेंची प्रेरणा पुरुष आहे। म्हणून आम्हाला वाटत आहे की आज महाराष्ट्रामध्ये फुलेंना वेगळ्या जातीचे लोक मानत आहेत, शिवरायांना वेगळ्या जातीचे लोक मानत आहेत। ही दुही आज वर्तमानामध्ये जातीय म्हणजे जी काही ब्राह्मणी मानसिकता आमच्या लोकांमध्ये आहे ही तोडण्यासाठी म्हणून आम्ही विचार केला, विरोध झाला मनात लोकांचे। मला बरेच जण आले निरोप की वो शिवरायांच्यातून कशाला घेतले, नाही शिवराय हे फुलेंचे गुरु आहेत म्हणून आपण तिथून सुरू केले। लेकरांना कळलं पाहिजे की हेच आमचे गुरु आहेत म्हणून तिथून मुक्त करा। म्हणूनच आम्ही सत्यशोधक वर्धापन दिनासाठी निवडला की हा दिवस एका ऑर्गनायझेशनचा दिवस आहे, हा कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा दिवस नाही। महापुरुषांच्या जयंतीचा दिवस असला की जातीची लोक एकत्र येतात आहे। तमाम भारतातले सगळे शूद्र अतिशूद्र व मुस्लिम जे लोक आहेत सगळी काय लोक असतील ती सर्व लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। आणि हा जो 24 सप्टेंबरचा दिवस आहे हा म्हणजे या सत्यशोधक वर्धापन दिनाच्या 200 वर्षाआधी छत्रपती शिवरायांनी शाक्त पद्धतीने दुसरा शिवराज्याभिषेक करून घेतलेला होता। आणि हा जो तो दिवस आहे की ज्याच्यामुळे आम्हाला आमचे वाईट दिवस बी आले की तो पुणे करार धिक्कार दिवस पण आहे की ज्याच्यामुळे संविधान हे बऱ्यापैकी संकुचित झालेलं आहे। म्हणून आजच्या दिवशी खूणगाड बांधून आम्हाला एक नवा मेसेज द्यायचा आहे म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की लेकरांना आणि सगळे आम्ही जे वडीलधारी बाकी जे काही वयस्कर मंडळी आहेत की एक चांगला मेसेज आपण देऊया, एक नवीन भारताच्या दिशेकडे जाऊया। त्यासाठीच आपण ही रॅली क्रांती चौकापासून तर फुले दाम्पत्य चौकापर्यंत आणलेली आहे। झालं पाहिजे। आज आपण बघतो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून या देशामध्ये त्यांना स्वतःची एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि त्याच महिला आज जेव्हा रस्त्यावर उचलून प्रश्न विचारतात त्या देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहे। या मनुवादी जातीला हे कुठंतरी सहन होत नाही आहे आणि म्हणून आपण बघतो की येणाऱ्या जेव्हापासून हे मनुवादी सरकार सत्तेत आलेलं आहे तेव्हापासून महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढत आहे, महिलांची नग्न धिंड काढण्यात येत आहे आणि या सगळ्या घटनेला हे सरकार जबाबदार असून हे कुठंही ब्रश शब्द काढत नाही आणि कुठंतरी महिलांना दाबण्याचा प्रयत्न पुन्हा मनुवादी सरकार आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे।
आणि सत्यशोधक समाज या मार्गावर चालून याच्यामधून आपली प्रगती करण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि सदैव तत्पर राहणार.